बीडमध्ये वृक्षारोपण अभियानामध्ये गैरव्यवहार झालाय आणि विधानसभेमध्ये आमदार चेतन तुपे यांनी हा आरोप केलाय। 30 लाख असं उद्दिष्ट होतं आणि 63 लाख झाडं लावली असं गणेश नाईक यांनी म्हटलंय। तर वृक्षारोपण प्रकरणामध्ये चौकशी करू नाईकांनी माहिती दिली आहे। ते सध्या विधानसभेमध्ये महत्त्वाचे मुद्दे गाजतात आणि यामध्ये महत्त्वाचा सध्या बीडमधल्या वृक्षारोपणाचा सुद्धा मुद्दा गाजलेला आहे। विधानसभेमध्ये आमदार चेतन तुपे यांनी काही आरोप केलेले आहेत। बीडमध्ये वृक्षारोपण अभियान झालं आणि त्या संदर्भात त्यांनी गैरव्यवहाराचे आरोप केलेले आहेत। तर चेतन तुपे यांच्या या आरोपांना उत्तरं गणेश नाईक यांनी दिली आहेत। 30 लाखांचं उद्दिष्ट होतं, 63 लाख झाडं लावली असं गणेश नाईकांचं म्हणणं आहे। जिल्ह्यामध्ये 7 ऑगस्ट 2025 ला एक अतिशय कौतुकास्पद असा उपक्रम राबवला गेला। एकाच दिवशी 30 लाख झाडं लावण्याचा उपक्रम हरित महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा असा उपक्रम। परंतु याच्यामध्ये काही शंका लोकांच्या मनात आहेत। प्रतिवृक्षाला 40 रुपये वृक्षाची किंमत आणि खड्डा खोदण्यासाठी 100 रुपये असा 42 कोटी रुपयाचा खर्च एकंदर त्या वृक्ष लागवडीसाठी केला गेला। परंतु प्रत्यक्षात झाडं लावताना निदर्शनात असं आलेलं आहे की त्याच्यामध्ये इतर वृक्ष लावले गेले पण तुतीची झाडं मोठ्या प्रमाणावर तिथं लागली गेली। त्याच्यामुळं ही तुतीची झाडं लावल्यामुळं नक्की वृक्षारोपण केलंय का तुतीची लागवड केली असा एक प्रश्न आणि संभ्रम सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालाय। माननीय सदस्यांनी तुतीची झाडं लावण्याचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। ही बाब निश्चितपणे तपासली जाईल। ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीने जर निधीचा अपव्यय केला असेल त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल। परंतु या ठिकाणी निदर्शनास आलं 30 लक्ष वृक्षांचं उद्दिष्ट असताना 63,88,891 रोपं लावली आणि 90% रोपं जिवंत आहेत। म्हणजे माझं म्हणणं आहे की प्रश्न असा आहे की मान्य सदस्यांच्याकडे ज्या बाबी लक्षात आल्या असतील त्यांनी निदर्शन आणाव्या, त्याची चौकशी केली जाईल। त्या ठिकाणी निष्पन्न मान्य सदस्य सांगतात म्हणजे त्याचे तथ्य असेलच, परंतु ते कुठल्या ठिकाणी घडलेलं आहे याचा अभ्यास करून निश्चितपणे त्याची माहिती त्यांना कळवली जाईल।